भीष्म आपल्या रथामध्ये काशीच्या तिन्ही राजकुमारींना पळवून आणतो. काशीच्या राजाच्या 3 मुलींपैकी एका मुलीचा विवाहच होऊ शकत नाही. भीष्माच्या ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेमुळे पुढे काय घडतं? राजकुमारी अंबा ही भीष्माला एक दिवस मीच तुझा मृत्यू बनवून तुझ्यासमोर येईल असा शाप का देते? भीष्म हस्तिनापूरच्या राण्यांना पुत्रप्राप्तीसाठी नियोग क्रिया करण्याचं का सुचवतो? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या भागामध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे महेश मडके आणि आपल्या चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण पाहत आहात महाभारत या कथा मालिकेतील आजचा हा 3रा भाग. मागील भागामध्ये आपण शंतनू आणि सत्यवती यांचा विवाह कसा होतो, देवव्रत आपल्या पित्याच्या लग्नासाठी आजन्म ब्रह्मचारी राहण्याची शपथ का घेतो हे जाणून घेतलं. मागील व्हिडिओ जर आपण पाहिले नसतील तर त्या दोन्ही व्हिडिओंची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून आपण ते व्हिडिओ पाहू शकता. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. भीष्माच्या प्रतिज्ञेनंतर राजा शंतनू आणि सत्यवतीचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडतो. राजा शंतनू सत्यवतीला हस्तिनापूर येथे वाजत गाजत घेऊन येतो. काही काळानंतर त्यांना 2 मुलगे होतात. चित्रांगद व विचित्रवीर्य अशी त्यांची नावं असतात. हस्तिनापूरचं अंगण आता या लहान बालकांच्या नाजूक पावलांनी गजबजून गेलेलं असतं. चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांच्या बाललीलांमध्ये शंतनूचा भूतकाळ हळूहळू विरघळून जातो. त्याच्या 7ही मुलांच्या विरहाच्या जखमा आता भरून निघत असतात. हळूहळू चित्रांगद आणि विचित्रवीर्य लहानाचे मोठे होत जातात. काही वर्षानंतर आजारपणामुळे राजा शंतनूचा मृत्यू होतो. आता देवव्रतालाच मोठ्या भावाची आणि हस्तिनापूरच्या राजाची अशी दुहेरी भूमिका निभवावी लागते. इकडे सत्यवतीला आता आपल्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न पडलेला असतो. पुढे एका युद्धात चित्रांगदाचा मृत्यू होतो. ही दुःखद घटना राणी सत्यवतीच्या मनात घर करून राहते. आता तिचा सगळा जीव विचित्रवीर्याच्या लग्नाकडे लागलेला असतो. त्याच्या लग्नासाठी ती भीष्माला वधू शोधण्यास सांगते. हस्तिनापूरच्या शेजारी काशी नावाचं एक राज्य असतं. काशीच्या राजाला 3 मुली असतात, ज्यांची नावं अंबा, अंबिका आणि अंबालिका अशी असतात. काशीचा राजा या 3ही मुलींच्या लग्नासाठी स्वयंवर आयोजित करण्याचं ठरवतो. प्रथेप्रमाणे शेजारील सर्व राजांना स्वयंवराचं निमंत्रण पाठवण्यात येतं, परंतु हस्तिनापूरला स्वयंवराचे निमंत्रण मिळत नाही. जेव्हा भीष्माला ही बातमी कळते तेव्हा त्याच्यातला योद्धा जागरूक होतो आणि झालेल्या अपमानामुळे त्याची तळपायाची आग मस्तकाला जाते. हा त्याला हस्तिनापूरच्या राजगादीचा अपमान वाटतो आणि एके दिवशी सूर्याला साक्षी ठेवून भीष्म या अपमानाचा बदला घेण्याची खूणगाठ मनाशी बांधतो. ज्या दिवशी काशीला स्वयंवर सुरू असतं त्याच दिवशी भीष्म आपल्या सैन्यासह काशीच्या राज्यावर हल्ला चढवतो. काशीचा राजा व राजपुत्र साल्वा हे भीष्माच्या हल्ल्याचा प्रतिकार करतात, परंतु भीष्माच्या प्रचंड शक्तीपुढे त्यांचा निभाव लागत नाही. भीष्म या 3ही राजकन्यांना घेऊन हस्तिनापूरला निघून येतो. सत्यवती आणि भीष्म, अंबा, अंबिका आणि अंबालिका या 3हींचा विवाह राजपुत्र विचित्रवीर्यासोबत लावण्याची योजना आखतात, परंतु त्यातली ज्येष्ठ राजकन्या अंबा हिचं साल्वा नावाच्या राजपुत्रावर प्रेम असतं. त्यामुळे ती विचित्रवीर्यासोबत लग्न करण्यास नकार देते. अंबिका आणि अंबालिका यांचा विवाह मात्र राजपुत्र विचित्रवीर्यासोबत लावून दिला जातो. आता भीष्म अंबाला तिच्या माहेरी म्हणजेच काशीला परत पाठवतो, परंतु काशीमध्ये काशीचा राजा व राजपुत्र साल्वा अंबाचा स्वीकार करण्यास नकार देतात. स्वयंवरातून जिला पळवून नेलं त्या अंबेचा स्वीकार तरी कोण करणार? पदोपदी तिची अवहेलना होते. त्यामुळे अंबा रागाने क्रोधित होऊन त्याच पावलांनी हस्तिनापूरला परत येते आणि ती भीष्मानेच आता आपल्याशी लग्न करावं अशी विनंती करते. भीष्मच तिच्या या परिस्थितीला जबाबदार असल्यामुळे तोच तिचा खरा गुन्हेगार आहे असा आरोप ती भीष्मावर करते. भीष्म तिला आपल्या प्रतिज्ञेची माहिती देतो व तो तिची समजूत काढण्याचे हरेक प्रयत्न करतो, परंतु अंबा दुःखाच्या सागरात अपमानाच्या झळा सोसत बुडालेली असते. ती भीष्माचं काही एक ऐकून घेत नाही. आतापर्यंत असहाय्य अबला वाटणारी अंबा अचानक रौद्र रूप धारण करते.
धनुष्यातून बाण सुटावे तसे वाग्बाण तिच्या तोंडून निघतात. हे भीष्मा, तू जरी पराक्रमी असलास तरी एका राजकन्येचं लग्न मोडण्याचं महापातक तुझ्या हातून घडलं आहे. याचं तुला प्रायश्चित्त भोगावंच लागेल. म्हणून मी तुला शाप देते. रणांगणावर जेव्हा अटीतटीची वेळ आलेली असेल, युद्धभूमीवर जेव्हा तुझी गरज असेल, तेव्हा मीच साक्षात मृत्यू बनून तुझ्या समोर येईल आणि माझ्या हातूनच तुझा शेवट होईल. असा शाप देऊन अंबा तिथून निघून जाते. एखाद्या संत वाहणाऱ्या नदीने अचानक रौद्र रूप धारण करावं आणि आपल्या आसपासचा प्रदेश आपल्या पोटात घेऊन तो बेचिराख करून टाकावा, तशी अवस्था भीष्माची होते. अतिशय उदास व खिन्न मनाने भीष्म आपल्या राजमहालाकडे निघून जातो. काही दिवसानंतर एका युद्धामध्ये विचित्रवीर्याचा मृत्यू होतो. अंबिका आणि अंबालिका या राण्या आता विधवा होतात. त्या दोघींनाही मूलबाळ नसल्यामुळे हस्तिनापूरच्या राजगादीला आता वारसच उरलेला नसतो. एखाद्या वाळवीने मोठा वटवृक्ष पोखरून टाकावा, तशी अवस्था महाराणी सत्यवतीची होते. आपल्या साम्राज्याला वारस नसल्याची चिंता दिवसेंदिवस तिला अस्वस्थ करत असते. एक दिवस सत्यवती भीष्माला विनवणी करते की हे भीष्मा, तू या हस्तिनापूरच्या राजगादीसाठी आता लग्न कर आणि हस्तिनापूरला नवा वारस मिळवून दे. परंतु भीष्म आपल्या प्रतिज्ञेवर ठाम राहून आपण दिलेले वचन कधीही मोडणार नाही असे सांगतो. हस्तिनापूरला वारस मिळवण्यासाठी अंबिका आणि अंबालिका या राण्यांनी नियोगक्रिया करावी असे भीष्म सुचवतो. ही नियोगक्रिया म्हणजे काय असते आणि हस्तिनापूरचे पुढील वारसदार कोण असतात, त्यांचा जन्म कसा होतो, हे आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. आजची कथा आपल्याला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि एक नेहमीची पण महत्त्वाची विनंती, आपण चॅनलवर नवीन असाल व चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि पुढील व्हिडिओंचे अपडेट्स मिळवण्यासाठी शेजारील बेल ऐकन दाबायला विसरू नका. भेटूयात पुढील भागामध्ये महाभारतातील एका नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार.